आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एका बाजूला निरागस प्रेमाचं स्वप्न बघणारी ती, तर दुसऱ्या बाजूला तिच्या नावानेच त्रस्त होणारा तो. घरात हशा, मस्ती आणि नात्यांची ऊब दिसत होती. पण प्रत्येक नात्यामागे काहीतरी न बोललेलं सत्य लपलं होतं. कोणीतरी कोणाच्या तरी आयुष्यात येण्याच्या तयारीत होतं. कोणाच्या तरी मनात आधीच सुरू झाला होता एक धोकादायक खेळ. एका फोटो मधली छोटीशी गोष्ट आणि एका निर्णयामागचं मोठं कारण. ही गोष्ट फक्त भेटीची नाही, ही सुरुवात आहे संघर्षाची. स्थळ पुणे. अंतरा, अगं पाणी घेऊन जा पाहुण्यांना. अजयची बायको रागिनी, म्हणजेच ताराच्या भावाची बायको, अंतराला म्हणजे त्यांच्या मुलीसोबत बोलत होती. कोण पाहुणे आलेत ग? दुपारची वेळ आहे, थोडा वेळ झोपू पण देत नाहीस तुम्हाला. अगं अंतरा, सत्यजित दादा आणि शिवराज दादा आलेत. काय? फक्त ते दोघेच आलेत का? बाकी कोणी आलं नाही? अंतरा खूप आनंदी झाली. त्याला कारणही तसंच होतं. लहानपणापासून तिला ध्रुव खूप आवडायचा. नात्याने सुद्धा तो तिच्या आत्याचा म्हणजे ताराचा मुलगा लागायचा. चेष्टा मस्करीमध्ये सगळे बोलायचे की या दोघांचं लग्न लावून देऊ. लहानपणापासून ते आतापर्यंत ती हेच ऐकत मोठी झाली होती. आणि ध्रुव सुद्धा अगदी तिला हवा तसाच होता. स्मार्ट, डॅशिंग आणि चुलबुला. त्यामुळे मनातल्या मनातच ती त्याला स्वतःचं हृदय देऊन बसली होती. पण त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलायची तिची कधी हिंमतच व्हायची नाही. अगं ते दोघे कंपनीच्या कामानिमित्त आले होते, म्हणून मग सहज भेटायला आलेत. जा, पाणी नेऊन दे, तोपर्यंत मी जरा चहा नाश्त्याचं बघते. तसा अंतराचा हिरमोड झाला. तिने पाण्याचे ग्लास भरले आणि ट्रे घेऊन बाहेर गेली. हॉलमध्ये अजय, सत्यजित, शिवा आणि अशोक असे 4 जण गप्पा मारत बसले होते. मधल्या काही वर्षांमध्ये आजी आणि अशोक यांची पत्नी म्हणजेच ताराची आजी आणि आई दोघीही देवाघरी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आता फक्त 4 जण उरले होते. अजय, अशोक म्हणजे ताराचे वडील आणि अजयची पत्नी रागिणी आणि त्यांची एकुलती एक मुलगी अंतरा. पाणी घ्या. काय सुनबाई, कशात? शिवा नेहमीप्रमाणे मस्तीत होता. पण शिवाच्या तोंडून सुनबाई ऐकून तिचे गाल मात्र लाल झाले. तिने लाजून लगेच नजर खाली केली. ठीक आहे मी. हे शेवटचं वर्ष आहे ना तुझं? अहो. चांगला अभ्यास करा. अहो. कॉलेज चालू आहे का मग आता? नाही, 2 दिवसांपूर्वीच प्रिलियमच्या एक्झाम संपल्या, त्यामुळे आता 5-6 दिवस तरी सुट्ट्या आहेत. अरे काय सांगतेस? मग चल कोल्हापूरला. तशी पण तुझ्या आत्याला तुझी खूप आठवण येत होती.
तशी अंतराच्या चेहऱ्यावर लगेच चमक आली. कोल्हापूर म्हटलं की तिच्या आनंदाला पारावारच उरायचा नाही. अहो कशाला, 5-6 दिवस तर सुट्टी आहे. 5-6 दिवस भरपूर होतात सासरे बुवा. तेवढाच तिचा पण बदल होईल आणि घरचे पण तिला भेटून खुश होतील. जीवा तर सारखी तुझी आठवण काढत असते. मला पण सगळ्यांची खूप आठवण येते. मग तर नो आर्ग्युमेंट. अजय, मी तुझ्या मुलीला घेऊन जातोय. तुझी काही हरकत तर नाही ना? तिला यायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही शिवराज. सगळे बोलत होते तितक्यात पाठीमागून रागिनी सगळ्यांसाठी चहाचा ट्रे घेऊन आली. रागिनीताई, आम्ही अंतराला आमच्या सोबत घेऊन जातोय. तुमची काही हरकत तर नाही ना? तसं रागिनीने अंतराकडे पाहिलं. अंतराने नजरेनेच तोंड बारीक केलं. त्यावरून रागिनीला कळून चुकलं की तिला जायचंय. माझी काय हरकत असणार सत्यजित दादा? ते घर तरी कुठे परक्याचं आहे? सगळ्यांचा चहा नाश्ता झाला. शिवासाठी खास शिरा बनवण्यात आला होता. त्याने तो कढईभर शिरा एकट्याने संपवला आणि खाऊन झाल्यावर पोटावरून गोल गरगरीत हात फिरवला. आता घरी जाईपर्यंत त्याला काहीच टेन्शन नव्हतं. सगळ्यांचा नाश्ता होईपर्यंत अंतरा पळत रूम मध्ये आली. हाताला येतील ते कपडे तिने पटापट बॅगेत भरले आणि रेडी व्हायला घेतलं. तिने गुलाबी रंगाचा चुडीदार घातला. केसांची वेणी करून एका बाजूला घेतली आणि हलकासा मेकअप करून कपाळावर खड्याची एक टिकली लावली. स्वतःच रूप आरशात बघून स्वतःशीच हसली. सरकार, आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. ती स्वतःशीच गोड लाजली. पण तितक्यात तिला तिच्या कमरेभोवती हातांचा एक विळखा जाणवला. तशी ती दचकली. तिने घाबरून एका बाजूला पाहिलं आणि शॉक झाली. तिच्या अगदी पाठीमागे ध्रुव उभा होता. तुम्ही? ती बोलतच होती तितक्यात त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला गप्प केलं. यु नो व्हॉट, खूप आठवण येत होती मला तुझी. बरं झालं तू मला भेटायला आलीस. प्रॉमिस कर की इथून पुढे तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. मला पण तुम्हाला सोडून जायला अजिबात आवडत नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते. तिने कशी बशी हिम्मत करून पुन्हा मान वर केली. त्याने खाली झुकून तिच्या गालांवर ओठ टेकवले. पण त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती दचकली. तसा तिचा हात गालांवर गेला आणि पुढच्याच क्षणाला तिची नजर आरशाकडे गेली आणि तिचा हिरमोड झाला. नेहमीप्रमाणे आज सुद्धा ती त्याच्या स्वप्नात रंगून गेली होती. सरकार, काय इतका छळ करता बरं तुम्ही माझा? कधी कधी असं वाटतं की मला ना पंख हवे होते, म्हणजे मी उडून कधीही तुम्हाला भेटायला येऊ शकले असते. आय लव्ह यू ध्रुव. काय? ती धुरळा येते. इकडे नुकताच निरोप मिळाला होता की येताना सत्यजित आणि शिवा अंतराला घेऊन येत आहेत. आणि हे ऐकूनच ध्रुवला धडकी भरली होती. ध्रुव, तू उभ्या आयुष्यात कधी तिचं नाव करेक्ट घेणार आहेस का? अंतरा नाव आहे तिचं, धुरळा नाही. इथे टेन्शनने माझा जीव गळ्याशी आलाय दर्श.
आणि तुला तिच्या नावाचं पडलंय. यार, जाम बोर करते राव ती. आणि ती अशी अचानक काय येते? आता ते मला काय माहित ध्रुव. मी खाली पाणी प्यायला गेलो होतो तेव्हा मला आईकडून कळालंय, आणि तेच मी आता तुला येऊन सांगितलंय. बाकी मला काय माहित नाही. काय यार दर्श, कुठे मी भाईची लव्ह स्टोरी जोडायचा विचार करत होतो आणि ते देवाने माझ्या मागची 7.5 पाठवली. ती घरी आली की असं वाटतं घरातून कुठेतरी दूर पळून जावं. एक मिनिट ध्रुव, काय म्हणालास तू? भाईची लव्ह स्टोरी कोणासोबत? तू अंधळा आहेस का दर्श, की तुला न दिसून पण दिसल्यासारखं करतो बे तू? नक्की काय म्हणायचंय तुला ध्रुव? अरे यार, काल पाहिलं नाहीस का तू दर्श? भाईने वहिनीला दोन्ही हातांवर उचलून घरात आणलंय. वेट ध्रुव, तू कालच्या त्या मुलीबद्दल बोलतोयस का? आणखी कोणाबद्दल बोलणार? दर्श यार, तुला डॉक्टर कोणी केलं? ते पण भेजाचा, ज्याचा स्वतःचा भेजा खराब आहे. हे बघ ध्रुव, आता माझ्या समोर बोललायस ते ठीक आहे. चुकून जर भाई समोर त्या मुलीचा वहिनी असा उल्लेख केलास ना, तर फुक्कटचा मार खाशील. भाईचा बेल्ट कसा लागतो ते माहितीये ना? आणि या अशा आयडिया तुझ्या डोक्यात येतात तरी कुठून रे? माणुसकीच्या नात्याने भाईने तिची मदत केली होती. विषय तिथेच संपला होता. तू उगीच तुझा मेंदू इकडे तिकडे चालवू नकोस हा. ओ हॅलो, तू असशील डोक्याचा डॉक्टर, पण मी काही कमी नाहीये. उगीच मला इंटरेस्ट नव्हता म्हणून, नाहीतर मी सुद्धा डोळ्यांचा डॉक्टर झालो असतो. एका नजरेत ओळखलंय मी भाईला, की भाईला वहिनीविषयी काळजी आहे. आणि काय रे, माणुसकीच्या गोष्टी करतोस ना तू? जर फक्त माणुसकी निभवायची असती ना, तर भाईने वहिनीला घरी काढलं असतं. तसंच तिकडे हॉस्पिटलमध्ये नेता आलं असतं ना. पण नाही, भाई वहिनीला घरातला मेंबर समजून घरी घेऊन आला. तो भलेही चिडचिड करत असेल, पण त्याच्या रागामागे पण वहिनीविषयीची काळजी होती. आणि हे मी एका नजरेत ओळखलंय दर्श. तुझं ना डोकं फिरलंय ध्रुव. आणि हो, तुझ्या डोक्यात ही जी काही षडयंत्र शिजत असतील ना, तर आधीच सांगतोय, मी त्याचा भागीदार होणार नाही. तुझ्या मूर्खपणात मी अजिबात सामील होणार नाहीये. कसला भाऊ आहेस यार तू? गेल्या 27 वर्षांपासून आपला मोठा भाऊ सिंगल आहे. डेट करणं तर सोड, त्याने कधी कुठल्या मुलीकडे ढुंकून पण पाहिलं नाही. असा आपला ताजा टवटवीत फ्रेश आणि व्हर्जिन भाऊ लग्न करून सेटल व्हावा असं वाटत नाहीये तुला दर्श? वाटतं ना, पण त्याच्या लग्नाचं त्याला बघू दे. आणि आपल्या घरात मोठी माणसं पण आहेत त्याच्या लग्नाचं बघायला. ध्रुव, उगाच तू तुझ्या नसलेल्या डोक्याचा वापर करू नकोस हा. काय रे, कुणाबद्दल बोलताय तुम्ही दोघं? तुझ्याबद्दल. मी आता दर्श सोबत तेच बोलत होतो, की लवकरात लवकर या घरच्या लाडक्या लेकीचं लग्न करून तिला इथून काढून दिलं की आपण लग्न करायला मोकळे. म्हणजे कसं, आमच्या तिघांच्या बायकांना तुझा त्रास नको ना. कुत्र्या, तू किती पण मला या घरातून बाहेर काढायचे प्लॅन कर ध्रुव, पण मी काय इथून लवकर जात नसते. तुझ्या उरावर बसून या घरात तांडव करणार आहे मी. आणि बाकी दोघींचं तर माहिती नाही, पण तुला आणि तुझ्या बायकोला एक दिवस सुद्धा या घरात सुखाची झोप लागू देणार नाहीये मी. आणि हा शब्द आहे या जीवा पाटीलचा. अगं जा ग, मी तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसतो. ध्रुव, तू ना. अरे चुप, इथे अजून कशाचंच काहीच नाहीये आणि तुम्ही काय लग्नावरून भांडताय? जीवा यार, तू याच्या बोलण्याला इग्नोर कर ना.
बाय द वे, आज अंतरा येते, हे कळलंय का तुला? काय? कधी? मला नाही माहिती. जीवाचं आणि तिचं चांगलं पटायचं. खरं तर त्याला पण एक कारण होतं. जीवाच्या रूपात अंतरा स्वतःच्या भावी नंदेला बघायची. त्यामुळे ती तिच्याशी प्रेमाने बोलायची. तिला काही हवं नको ते बघायची. म्हणूनच जीवाची ती लाडकी होती. बघ बघ, कशी खुश झाली ते बघ ही. आता या चमचीला अजून एक चमची येऊन मिळणार आणि मग दोघी अख्ख्या घरभर चिवचिव करत फिरणार. मी ना माझ्यासाठी घरात कुठला तरी कोपरा शोधून ठेवतो. सध्या मलाच अंडरग्राऊंड व्हायची सक्त गरज आहे. ते संत्रा नावाचं वादळ कधी पण इथे येऊन धडकेल, त्याआधी मी गायब होतो. अंतरा नाव आहे तिचं, संत्रा नाही. काही का असे ना, आय डोंट केअर. वाव, अंतरा येते. मी ना तिच्यासाठी माझ्या कबडचा एक कप्पा रिकामा करून ठेवते. जीवा सुद्धा आनंदाने तिथून निघून गेली. अंतरा जेव्हा पण घरी यायची, जीवासोबत तिच्याच रूम मध्ये थांबायची. ते दोघेही जाताच दर्शने जाऊन रूमचा दरवाजा बंद करून घेतला आणि डोक्याला हात लावला. देवा, प्लीज या ध्रुवला थोडीशी अक्कल दे. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करायचं नसतं ते पहिला करून मोकळा होतो आणि मग नंतर घरांची बोलणी नाही तर मार खातो. कधी सुधारणार आहे हा मुलगा, देवच जाणे. इकडे ऑफिसमध्ये सक्षमच्या टेबलवर एक फाईल येऊन पडली होती. हातात कॉफीचा कप पकडत तो फाईल वाचत होता. गेल्या 15 मिनिटांपासून त्या फाईल मधला प्रत्येक शब्द अगदी त्याने बारकाईने वाचला होता. शेवटचं पान वाचून संपलं आणि त्याच सोबत एक आयताकृती फोटो त्याला दिसला. त्याने तो फोटो हातात घेऊन पाहिला. त्या फोटोमध्ये 4 व्यक्ती होत्या, पण त्या चौघांपैकी त्याचं लक्ष गेलं ते त्यातल्या मुलीकडे. तिच्याकडे बघताच त्याला कालचा प्रसंग आठवला. त्याने हातातला कॉफीचा कप खाली ठेवला. ज्यावेळी त्याने तिच्या हातात बांगडी घातली होती, त्यावेळचा तिचा तो घाबरलेला चेहरा अजूनही त्याच्या नजरेसमोर फिरत होता. इवन गाडीत बसायच्या आधी पण कितीतरी वेळा तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं होतं. ते दृश्य सुद्धा अजूनही त्याच्या नजरेसमोर फिरत होतं. त्याने तो फॅमिली फोटो बारकाईने पाहिला. बघताना जरी तो एक फॅमिली फोटो वाटत असला तरी त्या फोटोमध्ये त्याच्या एक लक्षात आलं की ती थोडी दूर उभी आहे आणि तीच गोष्ट त्याला खटकली. आमची जीवा तर फॅमिली फोटो काढायच्या वेळी कोणाच्या ना कोणाच्या तरी मांडीवरच बसलेली असते, नाहीतर तिला सेंटरला तरी उभं राहायचं असतं. ही पण तर यांच्या घरातली एकुलती एक मुलगी आहे ना, मग ही अशी बाजूला का उभी आहे? तिच्या चेहऱ्यावरून असं का वाटतंय? हिला पकडून फोटो काढायला उभं केलंय? नक्की काय आहे यांची फॅमिली हिस्ट्री? त्या फोटोकडे बघून तो स्वतःशीच बोलत होता. त्या फाईलमध्ये किर्लोस्करांची बरीचशी माहिती होती. त्यांच्या कुटुंबाविषयीची सुद्धा माहिती होती. पण त्या सगळ्यांमध्ये त्याला जास्त खटकला होता तो त्याच्या हातातला तो फोटो. मिस्टर युवराज किर्लोस्कर, प्रश्न फक्त जमिनीचा असताना तर मी कधीच नाच सोडला असता आणि जास्त पैसे देऊन कुठली दुसरी जमीन विकत घेतली असती. पण प्रश्न त्या जागेच्या आजूबाजूला असलेल्या कुटुंबांचा आहे, तिथल्या लहान लहान मुलांचा आहे.
तुझ्या या धंद्यापायी मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे ती जमीन तर तुला आम्हाला द्यावीच लागेल, बाय हुक और बाय क्रूक. सक्षम त्या फोटो मधल्या युवराजकडे एक टक बघत होता.